नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. आपण पाहतो की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेगवेगळे आजार होण्याचा धोका वाढलेला आहे. मात्र त्यापैकीच एक आजार म्हणजे सायटिका. सायटिका जर अगदी कमी प्रमाणात होत असेल तर योग्य विश्रांती, योग्य व्यायाम आणि काही आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरू शकतात. ही वेदना खूपच त्रास द्यायला लागली तर तिचे शास्त्रीय निदान करणं सुद्धा गरजेचं असतं. सुरुवातीच्या स्टेजला जर याला आळा घालता आला तर आपलं शरीर अनेक आजारांपासून वाचू शकतं. पण आळा घालायचा म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर घाबरू नका. याच संदर्भातल्या उपायांसाठी किंवा अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज डॉक्टर विराज भंडारी आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर विराज भंडारी यांनी आयुर्वेदा, कायरोप्रॅक्टिक, ओस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट्स, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मा थेरपी यांचं परदेशात प्रशिक्षण घेतलंय. या सगळ्या पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील हे आधुनिक डॉक्टर आहेत. केरळपासून महाराष्ट्रातील हाड वैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकाराच्या आधुनिक उपचार पद्धतींचं त्यांनी प्रशिक्षण घेतलंय. परदेशामध्ये संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत सुद्धा डॉक्टरांनी काम केलंय. विशेष करून मणक्याचे सगळे आजार, डिस्क प्लस डिजेनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हेर्निएटेड डिस्क, स्लीप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं यांसारख्या अनेक आजारांवर डॉक्टरांनी परदेशातील आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा संगम केलाय. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 10,000हून जास्त मणक्यांच्या विकारांचे रुग्णांचे उपचार आणि ऑपरेशन करून त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलंय. डॉक्टर भंडारींचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. तर डॉक्टर स्वतः आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात. डॉक्टर, आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. सायटिका हा एकतर खरंच कॉमन आजार आहे, पण अनेक जणांना माहितीच नाहीये का हा आजार नेमका काय. तर आपण इथून सुरुवात करूयात की सायटिका म्हणजे नेमकं काय. सायटिका म्हणजे कमरेपासून दुखणं चालू होतं आणि ते दुखणं जे आहे ते कमरेचे आजूबाजूचे मसल्स, स्नायू हे सकाळी उठल्यानंतर अर्धा तास आखडतात. कडक होते कंबर, जड वाटते. पेशंटला सकाळी उठल्यानंतर अर्धा ते 1 तास वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली करून उठावं लागतं. त्याचबरोबर ती वेदना जी आहे ती कमरेपासून चालू होऊन ती मांडीचा मागचा भाग, पिंडरीपर्यंत, काफ मसलपर्यंत त्या वेदना असतात. आणि ती सायटिका जी आहे ती म्हणजे काय, तर ती सायटिक नर्व ही कुठेतरी पिंच होते, फॅसेट लॉक होतो. फॅसेट लॉक झाल्यामुळे क्विक सडन ऑफ ॲक्शनमुळे एखादी पटकन मुवमेंट केली, एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट जर पेशंटने केल्या, एखादी वस्तू पुढे ढकलली, एखादी वस्तू उचलत असताना चुकीचा टॉर्क आणि फोर्स वापरला गेला, त्यामुळे फॅसेट लॉक होतो. आणि तो फॅसेट लॉक झाल्यामुळे ती डिस्क कुठेतरी ॲन्युलस फायबर आणि न्यूक्लियस फायबर, न्यूक्लियस पल्पस जो आहे तो फाटतो आणि तो न्यूक्लियस पल्पस हा ॲन्युलस फायबरमधनं बाहेर येतं आणि ते बाहेर आल्यानंतर सायटिक नर्ववरती पिंच करायला लागतं आणि तिथनं सायटिकाचा उगम होतो. अच्छा, तर सायटिका म्हणजे नेमकं काय हे डॉक्टरांनी आपल्याला समजवलेलं आहे. आणि अधिक तुम्हाला जर माहिती या संदर्भात हवी असेल तर डॉक्टरांचे बरेच यूट्यूब व्हिडिओज सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. किंवा डिस्प्लेवर जो नंबर येतोय त्यावर सुद्धा डॉक्टरांना तुम्ही फोन करून कधीही कोणतीही शंका विचारू शकता. डॉक्टर, आता हा सायटिका जो तुम्ही सांगितलं, पण तो आजार नेमका का होतो. सायटिका होण्यामागचं पहिलं कारण आहे ते म्हणजे पोश्चर. पेशंट कसा उठतोय, कसा बसतोय, कसा झोपतोय हे बघणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण चुकीच्या हालचाली करतो आणि त्या चुकीच्या हालचाली करत असताना टॉर्क आणि फोर्स चुकतो आणि तिथनं ॲन्युलस फायबर फाटून न्यूक्लियस पल्पस बाहेर येतो. क्विक सडन ऑफ ॲक्शन, क्विक सडन ऑफ ट्रॉमा, पटकन काहीतरी करायला जाणं एका सेकंदामध्ये, हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्याचबरोबर चुकीचं बसणं, चुकीचं उठणं, डिजेनरेटिव्ह चेंजेस होणं, सतत आहार हे एक पण मोठं कारण आहे. बऱ्याच वेळा अजीर्ण, आम तयार होतो. बऱ्याच वेळा काही लोकांना 2 वेळा 3 वेळा जेवायची सवय असते किंवा एक दर 2 तासांनी काहीतरी तोंडात काहीतरी थोडे शेंगदाणे खा, थोडे फरसाण खा, थोडं काहीतरी खाण्यात येतं आणि त्यातनं आमाची निर्मिती होते, अजीर्ण होतं आणि अजीर्ण होऊन पोट फुगतं आणि त्यातनं गॅसेस उत्पन्न होऊन ते सगळा लोड हा तुमच्या पाठीच्या कण्यावरती येतो, मेरुदंडावरती, आणि त्यातनं उत्पन्न होणारी सायटिका. त्याचबरोबर काही लोकांना मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन, सतत कुंतण्याची सवय असते, जोर लावून संडास करायची सवय असते. त्या जोर लावल्यामुळे बऱ्याच वेळा आजूबाजूचा व्हिसेराचा जो ऑर्गन आहे, इंटेस्टायनल जे ऑर्गन्स आहेत ते कडक होतात आणि त्याचा लोड कमरेवरती येतो. त्याचबरोबर एखादा व्यक्ती बाथरूममध्ये पडतो
सायकलवरनं किंवा गाडीवरनं आघात होतो, पडतो खाली आणि त्याच पडल्यानंतर त्या सायटिका नर्ववरती पिंचिंग होतं आणि त्यामुळं ही वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या पेशंटमध्ये दिसून येतात. तर आपण पाहिलं की सायटिका का होतो यामागची नेमकी कारणं कोणती आहेत ती डॉक्टरांनी आपल्याला सांगितली. डॉक्टरांचे बरेचसे व्हिडिओ सुद्धा आहेत. मगाशी जसं मी म्हटलं की 10,000हून जास्त रुग्णांना तुम्ही उपचार केलेले आहेत. त्यातलाच एका रुग्णाचा आपण व्हिडिओ पाहूया. डॉक्टरांनी उपचार केले आणि त्यांना काय अनुभव आला तो सुद्धा पाहूयात. नमस्कार, मी गोपीचंद पडळकर. गेले अनेक वर्ष माझा प्रवास खूप आहे. जवळजवळ आत्तापर्यंत माझा 15 लाख किलोमीटर प्रवास झाला आहे आणि 2 वर्षापूर्वी अचानक माझा उजवा पाय प्रचंड दुखत होता. मला बसताही येत नव्हतं आणि प्रवासातच पाय दुखत असल्यामुळं मी गाडीतून झोपून गावाकडे गेलो आणि 2-4 दिवस घरी आराम केल्याच्या नंतर मला आमचे डॉक्टर संजय पडळकर त्यांना मी ही गोष्ट कानावरती घातली आणि त्यांनी मला भंडारी आयुर्वेद हॉस्पिटल इथं पुण्यामध्ये स्वारगेटच्या जवळ आहे, डॉक्टर विराज भंडारी यांचं, आणि आम्ही इथं आलो आणि इथं आल्याच्या नंतर माझ्या सर्व बॉडीचे एक्सरे वेगवेगळ्या अँगलमधून 8 अँगलमधून काढले आणि मग नंतर डॉक्टर साहेबांनी जी ट्रीटमेंट केली आणि ज्या दिवशी ट्रीटमेंट केली त्याच दिवशी मला खूप चांगला फरक पडला आणि तिथून मी जवळजवळ 10-12 वेळा मी इकडं ट्रीटमेंटसाठी आलो. यांच्याकडं जी ट्रीटमेंट आहे ती फार वेगळ्या पद्धतीनं आहे. विराज डॉक्टर साहेबांनी त्यांच्या आयुष्यातील जवळजवळ 15-20 वर्ष हे सगळं ज्ञान घेण्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये घालवलेले आहेत. तर आपण पाहिलं असेल की रुग्णांवर त्या उपचार केले आणि त्यांना कसा फायदा झाला, तोच अनुभव, तोच एक्सपिरियन्स ते रुग्ण जे आहेत त्यांच्यावर उपचार झाल्यावर ते आपल्याबरोबर शेअर करत होते. डॉक्टर, तुम्ही सायटिका म्हणजे काय आहे ते सांगितलं, तो का होतो, त्याचे उपचार सुद्धा आता टप्प्याटप्प्याने तुम्ही मार्गदर्शन करा. पहिली गोष्ट आपण निदान सायटिकाचं बघणं गरजेचं आहे की सायटिका ही का झाली आहे आणि सायटिका सोबत काय काय आहे. बऱ्याच वेळा नुसतं नर्व पिंच होणं म्हणजे निदान नव्हे. पहिली गोष्ट, पेशंटची नाडी परीक्षा बघितली पाहिजे की नक्की कोणता दोष कोणत्या अवस्थेत आहे. पेशंटचा प्राण, उदान, समान, अपान, व्यान हे आयुर्वेदिक शास्त्रातले जे सिद्धांत आहे त्याप्रमाणे एक आयुर्वेदिक निदान करणं तिथं गरजेचं आहे. त्याचबरोबर पेशंट कसा उभा राहतोय, पेशंट कसा बसतोय, पेशंट कसा चालतोय, पेशंटच्या मुवमेंट कसे आहेत. त्याचबरोबर SLR टेस्ट, जिलेट टेस्ट, नर्वोस्कोप टेस्ट ह्या टेस्ट करून पेशंटचं मसल पॅटर्न कसं आहे, फेशिया पॅटर्न कसा आहे, पेशंट कशा पद्धतीने वागतोय, कशा पद्धतीने उठतोय, कोणकोणते मसल त्याचे कॉन्ट्रॅक्ट झालेत, कोणकोणते मसल हे मोठे झालेत, कोणकोणते फेशियाची लाईन बिघडलेली आहे. बऱ्याच वेळा पेशंट चालताना किंवा उठता बसताना एखादा खांदा वर खाली असतो, कमरेचा भाग उजवीकडे किंवा डावीकडे किंवा पुढे किंवा मागे शिफ्ट झालेला असतो. तर सायटिक पेन होत असताना बऱ्याच वेळा बॉडी स्वतः रिस्पॉन्स करते की सगळे मसल हे कडक होऊन जातात आणि कडक होणं हे नॉर्मल आहे. बऱ्याच वेळा या काळामध्ये पेशंट लोक चोळतात, रगडतात किंवा शेक घेतात वेगवेगळे. त्या शेक घेतल्यामुळे डिस्क बाहेर यायला अजून त्रास वाढतो पेशंटचा. त्याच्यामुळे तिथे मेनली पहिलं डायग्नोज करणं गरजेचं आहे की कोणकोणते मसल हे इम्बॅलन्स आहेत, कोणकोणता फेशिया इम्बॅलन्स आहे, कोणता व्हर्टेब्रल सेगमेंट हा पुढे मागे गेलेला आहे आणि त्या व्हर्टेब्रल सेगमेंटनुसार ट्रीटमेंट ही गरजेची आहे. मी इथे एक नर्वोस्कोप नावाचं मशीन आणलेलं आहे. हे अमेरिकेवरनं आम्ही मशीन मागवलेलं आहे. हे जे मशीन आहे ते पेशंटच्या, रुग्णाच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत हे लावलं जातं आणि ह्याच्यानुसार कोणतं सेगमेंट, उजवी साईड किंवा डावी साईड, पेशंटची कुठली दुखती आहे, किती दिवसापासून ते इन्फ्लाम आहे, हे सगळं हे मशीन दाखवतं. दिस इज द नर्वोस्कोप. त्याचबरोबर मी तुम्हाला आत्ता म्हटलं की डिस्क ही बाहेर येते. बाहेर येते म्हणजे काय, इथे लाल कलरचं डिस्क ही चकती बाहेर आली आहे बघा आणि ती नर्ववरती पिंच होते. ज्यावेळेस ती डाव्या साईडनी पिंच होणार आहे त्यावेळेस पेशंटचा डावा पाय दुखणार आहे. हे निदान करणं खूप गरजेचं आहे की नक्की पेशंटची कोणती डिस्क बाहेर आहे. ते निदान करण्यासाठी एक्सरे, दुसरा फॅक्टर आहे MRI आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे क्लिनिकल टेस्टिंग.
पेशंटचं क्लिनिकल ॲसेस करणं की नक्की कोणता सेगमेंट हा बिघडलेला आहे आणि तो कशामुळे आहे. हे निदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपचार घेण्यात काही उपयोग नाही. अचूक निदान जर झालं तर पेशंट 100% बरे होऊ शकतात आणि ऑपरेशनही वाचू शकतात. नक्कीच. तर डॉक्टरांनी आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी समजवल्या की कशा प्रकारे उपचार आहेत, त्याचे टप्पे कोणकोणते आहेत आणि ट्रीटमेंट्स कशा असू शकतात. डॉक्टर, पण तुम्ही मगाशी जो MRIचा उल्लेख केला, त्या MRIमध्ये C6, C7 किंवा L4, L5 ज्या नसा आपल्या दबतात, तर मग त्या मोकळ्या होऊ शकतात का? त्यावर उपचार काय? नक्कीच मोकळ्या होऊ शकतात. ज्या काही शिरा दबलेल्या आहेत, नसा दबलेल्या आहेत, त्या नक्कीच बऱ्या होतात आणि बऱ्या होताना मला दिसतात ते. बऱ्याच वेळा काय होतं, पेशंट MRI करून माझ्या दवाखान्यात येतात. C5, C6 डिस्क हर्निएशन, डिस्क बल्ज, L4, L5 डिस्क हर्निएशन, डिस्क बल्ज, पोट्रुजन असं MRIच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं. तशा प्रकारच्या रुग्णांना ॲलोपॅथी सायन्समध्ये ऑपरेशन सांगितलं जातं किंवा स्टिरॉइडचे काही इंजेक्शन, इपिड्युरल ब्लॉक दिले जातात. आणि बऱ्याच वेळा माझ्याकडे आत्ता महिन्याला कमीत कमी 30 ते 40 पेशंट हे ऑपरेशन करून माझ्या दवाखान्यात येतात की त्यांचं पेन हे कमी झालेलं नसतं. त्याचबरोबर इंजेक्शन घेऊन काही लोक येतात, त्यांचं पेन कमी झालेलं नसतं. तर अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत त्यांना जर प्रॉपर आपण अचूक निदान केलं की नक्की फेशिया इम्बॅलन्स आहे, तर आपल्याकडे आपण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधले काही प्रोब्स आणि काही मशीन्स आपल्या दवाखान्यात आहे ज्याच्यामध्ये विना इंजेक्शन, विना ऑपरेशन उपचार केले जातात. साधारण महिन्यातनं एक दिवस आपण रुग्णांना आपल्या दवाखान्यात बोलवतो. सकाळी 9 वाजताची एक बॅच असते, त्याच्यामध्ये 3-3.5 तासाचे उपचार केले जातात. त्याचसोबत दुपारी 1:30 वाजताची एक बॅच असते, त्याच्यामध्ये एक 3.5-4 तासाचे उपचार केले जातात. 14 ते 17 प्रकारच्या उपचार पद्धती कॉम्बिनेशन स्वरूपात आपण वापरतो. त्याच्यामुळे इंटिग्रेटेड अप्रोच असल्यामुळे रुग्णाला पहिल्या दिवसापासून 30 ते 90% पेन कमी होणं, मुंग्या कमी होणं, बधिरता कमी होणं, पेशंटचा चालण्याचा स्पीड वाढणं, पेशंटच्या कमरेतला बाक कमी होणं, सगळे मणके एका जागेवर आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो. पहिली ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे स्पाईन ॲडजस्टमेंट, ज्याला क्रायरोप्रॅक्टर म्हणतात. ही अमेरिकेतली जी गॉन्स्टेड नावाची मेथड आहे, पाल्मर आणि कांटलबोन ह्या 3 मेथड आपण आपल्या दवाखान्यात वापरतो. जे मणके पुढे, मागे, वर, खाली गेलेले आहेत त्यांना ओढून त्या जागेवरती बसवलं जातं. पूर्वी हाडवैद्य नावाचा कन्सेप्ट आपल्या इंडियामध्ये होता, महाभारतातही याचा उल्लेख मिळतो आहे. दुसरी ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन. इडर ऑफ नावाच्या अमेरिकेतल्या एक लेडीज होत्या, त्यांनी त्यांची PhD ही ग्रॅव्हिटी म्हणजे तुमचं शरीर हे वेडंवाकडं होतं, मसल्स वेडेवाकडे होतात, त्याला परत अलाइन करण्यासाठी त्यांनी मर्मथेरपी आणि फेशियल मॅनिप्युलेशन असं एकत्रित उपयोग करून वेगवेगळ्या मसलला जिथे जिथे मसल शॉर्ट झाले आहेत त्याला परत लॉंग करणं, ज्या मसल्समध्ये नोड बनलेत, लिम्फ नोड साठलेले आहेत त्या लिम्फ नोडला परत सरळ करणं, गाठी सोडवणं, कॅलोजन फायबरच्या गाठी सोडवणं, ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मसलवरती काम केलं जातं. तिथे पक अँड होल्ड, तिथे ग्लाईड दिल्या जातात, काही ठिकाणी थांबलं जातं, 2 ते 3 मिनटं त्या मसलवरती लोड दिला जातो आणि ते करून त्या मसलला सोडवलं जातं. तिसरी ट्रीटमेंट म्हणजे व्हिसरल मॅनिप्युलेशन. ही आत्ता इंडियात खूप फेमस आणि आत्ता जस्ट नुकतीच आलेली ट्रीटमेंट आहे. बॅरल इन्स्टिट्यूट जे आहे सिंगापूर आणि अमेरिकेचं, त्याच्यामध्ये ऑर्गन बॅलन्स केले जातात. तुमचे लिव्हर, किडनी, पॅनक्रियास, स्प्लीन जे जे ऑर्गन इम्बॅलन्स आहेत, लिगामेंट इम्बॅलन्स आहेत त्यांचे, ते लिगामेंट मागच्या दिशेने पूल करतात स्पाईनला आणि मागच्या दिशेने पूल केल्यामुळे सायटिक नर्व ही पिंच होते. बऱ्याच वेळा मला सापडतं की उजवा पाय दुखत असेल पेशंटचा किंवा उजव्या साईडची डिस्क ही बाहेर आली आहे, सायटिक नर्व पिन झालेली आहे, त्यावेळेस लिव्हरला मॅनिप्युलेट करावं लागतं. त्याचसोबत स्प्लीनला डावी साईड दुखती आहे तर डाव्या साईडच्या किडनीला, स्प्लीनला मॅनिप्युलेशन द्यावं लागतं जेणेकरून डावा पाय पेशंटचा मोकळा होऊन जातो. असं बऱ्याच रुग्णांमध्ये आत्ता दिसतं आहे. पुढची ट्रीटमेंट पद्धत म्हणजे अयंगार योगा आपल्या दवाखान्यात आपण झूमवरती घेतो. 13 सेशन सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 6:30 ते 7:30 मी स्वतः ऑनलाईन सेशन झूमवरती योगाचे सेशन्स पेशंटचे घेतले जातात. त्याबरोबर BS मुवमेंट नावाची एक ग्रॅव्हिटेशनल फ्रँकलिंग मेथड नावाची एक काही जर्मनीची एक्सरसाइज पॅटर्न आहे, तो आपण झूमवरती घेतो. त्याचसोबत कॅलोजन फायबर रिलीज नावाची एक मशीन आहे आपल्या दवाखान्यात. इस्तम नावाची एक ट्रीटमेंट आहे, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. जर्मनी आणि अमेरिकेचे काही प्रोब्स आहेत जिथे जिथे गाठी झालेल्या आहेत, कारण मसल ज्यावेळेस बारीक होतात त्याचे नोड्स बनतात.
लिम्फ नोड तिथे सुजतात आणि त्या लिम्फ नोडला स्वेलिंग आल्यामुळे तिथे इन्फ्लामेशन होतं आणि तो पाय दुखायला लागतो. त्यामुळे ते नोड सगळे सोडवले. असं इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये ट्रीटमेंट 14 ते 15 प्रकारच्या एका दिवशी दिल्या जातात आणि पेशंटला पहिल्या दिवशी कमीत कमी 30 ते 90% फरक दिसतो. आणि जे रुग्ण बरे होण्यासारखे आहेत त्यांनाच उपचार दिले जातात. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपण पहिल्या दिवशी तपासतो. तपासल्यानंतर ठरवतो की हा रुग्ण बरा होण्यासारखा आहे की नाही. जर 100% बरा होण्यासारखा असेल तरच डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक ट्रीटमेंट त्यांना दिली जाते. तर आपण पाहिलं की डॉक्टरांकडे या संदर्भातले सगळ्या प्रकारचे उपाय आहेत. तुम्हाला कोणतीही जर शंका असेल तर सरांचे यूट्यूबवर सुद्धा खूप व्हिडिओज आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि कोणतीही शंका असेल तर डिस्प्लेवर जो नंबर शो होतोय त्याला तुम्ही फोन पण करू शकता. आणि अशाच एका रुग्णांना डॉक्टरांनी उपचार दिले होते, ते बरे झाले, त्यांचा रिव्ह्यू आपण पाहूया. नमस्कार, मी सौ निलिमा कासनगोट्टुवार. मी चंद्रपूर येथील रहिवासी. मला सप्टेंबर महिन्यापासून बॅक पेनचा त्रास सुरू झाला. मी वाकू शकत नव्हती, मी 2 पावलं चालू शकत नव्हती, बसता येत नव्हतं मला. मी स्नानसुद्धा उभं राहून करायची. आणि ज्यावेळेला मी सगळे दवाखाने फिरले, MRI करायला सांगितला आर्थोपेडिक डॉक्टरांनी, त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुमची नस दबलेली आहे आणि तुम्हाला सर्जरीशिवाय उपाय नाही आहे. आणि जर तुम्ही लगेच उपचार नाही केले तर तुम्हाला पॅरालायसिस होऊ शकते. त्या रात्रभर मी झोपली नाही. आणि लगेच 2 दिवसांनी सॅम TV सुरू करताच मला डॉक्टर भंडारी यांची मुलाखत दिसली. आणि ती मुलाखत मी पूर्ण रेकॉर्ड करून ठेवली. आणि ज्यावेळेला मग परत यूट्यूबवर सर्च करत गेले, ABP माझावरची मुलाखत दिसली आणि सरांचे यूट्यूबवरचे प्रोग्राम पाहिले. आणि आम्ही लगेच डॉक्टर भंडारी क्लिनिकला फोन लावून अपॉइंटमेंट घेतली. आणि डिसेंबर 24 तारखेला मी इथे पहिल्यांदा आली. ज्यावेळेला मी आली त्यावेळेला मला सरळ उभं राहतासुद्धा येत नव्हतं. माझं पोश्चर पूर्ण वाकडं झालेलं होतं. फेशियल मॅनिक्युलेशन जेव्हा सिस्टरनी मला केलं त्यावेळेला मला इतका त्रास होत होता, परंतु त्यांनी सांगितलं की यावेळेला फक्त तुम्हाला त्रास होत आहे, दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही याल तर पुष्कळ 50% रिकवर होऊन याल. माझी बसण्याची कंडिशन इतकी खराब होती की मी माझे देवसुद्धा वरती ठेवले आणि उभं राहून पूजा करायची. परंतु ज्यावेळेला इथे आली सिस्टरनी सांगितलं की नाही तुम्ही बसत जा, काही फरक पडत नाही, तुम्हाला बसायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि मग मी लगेच इथून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून देव माझे मी खाली घेतले आणि देवपूजेला सुरुवात केली. मला खूप समाधान वाटलं. माझ्या पायात खूप मुंग्या येत होत्या. मी 1 मिनिटसुद्धा उभी राहू शकत नव्हती, अशा झरझर मुंग्या यायच्या. परंतु आज मी सगळे कामं करू शकते. ज्या वेळेला मला त्रास सुरू झाला मी 2 वेळेला स्वयंपाकी नव्हती माझ्याकडे. आणि आज मी अभिमानाने सांगते की मी सगळे घरचे कामं एकटी करते. मला फार अभिमान आहे या हॉस्पिटलचा आणि या स्टाफचा आणि डॉक्टर साहेबांचा. आणि सगळे फॉलोअप मी पाहिले. डॉक्टरांसोबत मी योगा केला सकाळचा आणि खानपान आहार विहार सगळं डॉक्टरांच्या फाईलनुसार मी केलेलं आहे. आणि मला जो या उपचार पद्धतीमुळे फायदा झाला तो सगळ्यांना व्हावा. आणि ज्याला कोणाला जर कोणी सर्जरी सजेस्ट करत असेल तर त्यांनी एकदा प्लीज भंडारी क्लिनिकला यावं. या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर येथील स्टाफ सर फार मोकळा आहे. आपल्या मनात कुठलीही भीती ठेवत नाही की नाही लगेचच तुम्हाला आता सुरूच करावं लागेल, अशी कुठली जबरदस्ती नसते. समजावून सांगतात आणि मग ते उपचार पद्धतीला सुरुवात करतात. आणि जी आता आधुनिक रोबोटिक पद्धत आलेली आहे त्याच्यामुळे तर फार जास्त रिलॅक्स वाटतं. आणि इतकाही प्रवास करून इथे आल्यानंतर मला जे समाधान मिळतं ते आजच्या ट्रीटमेंटपर्यंत मिळालं नव्हतं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की मला जो आनंद मिळाला तो तुम्हालाही मिळेल. कृपया एकदा यांच्या क्लिनिकला भेट द्या. तर आपण पाहिलं की त्या रुग्णांच्या शिरा पण मोकळ्या झाल्या आणि गादी पण आतमध्ये गेली आहे. डॉक्टर, पण मांड्या दुखणं किंवा कंबर दुखणं हे सुद्धा होतं, पोटरीकडून जाणं किंवा 2 मिनिटांपेक्षा जास्त न चालता येणं, उभं राहताना येणं, त्यावर सुद्धा काही उपचार आहेत का आपल्याकडे? नक्कीच उपचार आहेत. डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक ही जी मेथड आहे ती आम्ही गेली 12 वर्ष असंख्य रुग्णांवरती ती मेथड वापरलेली आहे. आणि ती मेथड जी आहे ती प्रूव्हन आहे. सायंटिफिक एव्हिडन्स अप्रोच आहे. असं नाही आहे की करा, पहा, बघू असं होत नाही. कारण आपल्याला आपलं शरीर जे आहे हे प्युअर सोल आहे, शुद्ध आत्मा आहे. शरीरामधले सगळे अवयव हे देवाने बनवलेले आहेत. त्याच्यामुळे स्वतः शरीर हे एकदा जेव्हा बिघडतं तेव्हा स्वतः आतमध्ये रिपेअर करण्यासाठी सिस्टीम ही देवानीच बसवलेली आहे. फक्त आपण त्याला हेल्प करतो की काय
जी मसल पॅटर्न बिघडलेला आहे, जी ग्रॅव्हिटी बिघडलेली आहे, त्या मसल पॅटर्नला, त्या ग्रॅव्हिटीला तर बरं व्हायचंच असतं. फक्त आपण त्यांना मदत करतो की त्या त्या पोझिशनमध्ये तुम्ही जावा, आणि त्यामुळे नक्कीच हे बरं होऊ शकतं. रुग्णांनी जर व्यवस्थित उठणं, बसणं, झोपणं, तुम्ही दर 1 तासाने कंपल्सरी उठा. एका जागेवर बसलाय तर 1 तास चालताय तर 5 मिनटं बसा. गाडीचा लांब प्रवास करणार आहात, खूप लांबचा प्रवास करायचा आहे, गाडी थांबल्यानंतर कंपल्सरी उतरा. जेवण भूक लागली तरच करायचं आहे. तहान लागल्यानंतर पाणी प्या. लघवी लागली आहे, संडासला लागली आहे, जावा तुम्ही, अडवून ठेवू नका वेग. असं जर निसर्ग नियम जे आहेत आपल्या शरीराचे ते जर पाळले गेले, तुम्हाला आतमध्ये जे फिलिंग होतं आहे की मला काय करूशी वाटतं, मला झोपावं असं वाटतं, तुम्ही झोपा. आराम घेऊशी वाटतं, तुम्ही थकला आहात तर आराम करा. उगाच विनाकारण खूप एक्सरसाइज, अति साहसी कर्म, माझा मित्र 100 सूर्यनमस्कार मारतोय म्हणून मी 100 सूर्यनमस्कार मारणार आहे, असं जर केलं तर नक्कीच तुम्ही सायटिकाला होणार या दिशेने पुढे जाणार आहात. अति साहसी कर्म, अति फास्ट कामं करण्याची पद्धत, हे जर तुम्ही टाळलं तर तुम्हाला सायटिका 1,00,000% होणार नाही. नक्कीच. तर आपण पाहिलं की डॉक्टरांनी अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. त्याचा नक्कीच आपल्याला फायदासुद्धा होईल. आणि याहून जास्त अधिकची माहिती तुम्हाला हवी असेल तर सरांचे यूट्यूबवर व्हिडिओजसुद्धा आहेत, त्यातून तुम्हाला बरीच माहिती मिळू शकेल. आणि यातली महत्त्वाची गोष्ट अशी की रुग्ण बरा होईल अशी शाश्वतीसुद्धा ते देतात. तर आपण आज पाहतोय की राज्यामध्ये याच प्रकारच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होऊन ती संख्या आज लाखांच्या घरात आहे. आणि हीच संख्या वाढू नये यासाठी आज डॉक्टरांनी आपल्याला फार उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलं आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा स्वतःची व्यवस्थित काळजी घेऊ शकता, खबरदारी घेऊ शकता. डॉक्टर, इथे तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. आणि हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.